हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनल अर्धस ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आहे 6 सप्टेंबर आणि उद्याच्याला आपल्या गणपती बाप्पांचे घरात आगमन होणार आहे. गणपती बाप्पा यायच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा व्रत असतो. हा व्रत प्रत्येक सुवासिनी आणि कुमारिका मुली करतात. तर आज माझा आणि आत्तीचा दोघींचाही हरतालिकेचा व्रत आहे आणि इथे माझी त्याचीच पूजेची मांडणी सुरू आहे. तर इथे मी चौरंगावर हरतालिकेची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच्याच पुढे मोठी अशी वाळूची पिंड ही बनवलेली आहे. आजच्या दिवशी वाळूची पिंड बनवली जाते आणि त्याचीच पूजा केली जाते. तर इथे समोरच मी खाऊच्या पानावर 5 फळे ही मांडलेली आहेत. आपण ही पूजा आपल्याला जे साहित्य उपलब्ध आहे त्यातच ही पूजा मांडली जाते. तर आजची पूजा करायचे सांगायचे म्हटले तर आपल्या सौभाग्याचे आयुष्य वाढण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभावी यासाठी करतात. आणि याच खाऊच्या पानांवर मी खारी, खोबरे, सुपारी, हळकुंड आणि बदाम अशी 5 वस्तूही ठेवलेल्या आहेत. वाळूची जी मी पिंड बनवलेली आहे त्याला भस्म लावून घेतले आणि मी जी पूजा मांडत आहे ती बसून आरुद्रा मस्त अशी बघत आहे. पिंडीला भस्म लावून घेतल्यानंतर हळद, कुंकू आणि अष्टगंध ही वाहिला. पिंडीवर कापसाची पोत आणि जानवे ही घालून घेतले. मागे जी मी हरतालिकेची मूर्ती ठेवली होती त्याला ही कापसाचे पोत आणि हार घातला. या ज्या परातीमध्ये तुम्हाला पाने दिसत आहेत याला पालवी बोलतात. यामध्ये कोणत्याही 5 फळांची किंवा फुलांची पाने घातली जातात. आता ही जी मी पालवीची जुडी बनवलेली आहे ती आता या पिंडीवर वाहून घ्यायची आहे. पालवी वाहिल्यानंतर त्यावर ही हळदी कुंकू वाहून घेतले. तर अशा पद्धतीने माझी छान अशी पूजा मांडून झालेली आहे. आता चौरंगाच्या पुढे मी छोटीशी अशी रांगोळी काढून दिवा लावणार आहे. चौरंगाच्या पुढे छान अशी रांगोळी काढून दिवाही लावलेला आहे. तर अशा पद्धतीने माझी संपूर्ण अशी पूजा मांडून झालेली आहे. इथे समोरच सुवासिक असा मी धूप लावून घेतलेला आहे. तर आजची हरतालिकेच्या व्रताची पूजाची मांडणी माझी कशी झालेली आहे पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.
तर इथे आत्ती मी जी पूजा मांडलेली आहे त्यावर हळदी कुंकू वाहत आहे। आता आम्ही दोघीही मिळून हरतालिका व्रताचे पुस्तक वाचायला घेणार आहोत। आम्ही हरतालिका व्रताचे पुस्तक वाचायला बसल्यावर आरुद्रही आमच्यासोबत येऊन बसली। चला तर मग आता आम्ही पुस्तक वाचतो आणि हरतालिका व्रताची काय कथा आहे तेही तुम्ही ऐका। श्री हरतालिका पूजा आणि व्रत कथा। श्री हरतालिका व्रत कथा। श्री गणेशाय नमः। हिंदू संस्कृती वाढणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या दृष्टिकोनातून तिच्या कपाळावरचे कुंकू आणि गळ्यातले मंगळसूत्र हाच खरा तिचा लाभ होण्याचा दागिना आहे। आपल्या पतीला उत्तम प्रकारचे आरोग्य मिळावे, त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, त्याच्याकडून सर्व सुख समाधान ऐश्वर्य लाभावे, पुत्र पौत्रांचा लाभ व्हावा, हाच पती जन्मोजन्मी लाभावा यासाठी भारतीय नारी जी अनेक व्रत वैकल्य करते त्यातीलच एक फलदायी व्रत म्हणजे श्री हरतालिका व्रत होय। आता या व्रताला हरतालिका असे नाव का पडले त्याबद्दल असे सांगतात की कालिका याचा अर्थ माता पार्वती ही महान पतिव्रता नारी जातीचा एक थोर आदर्श होता। स्मशानवासी गिरिकंदरात राहणाऱ्या वरपले दिसणाऱ्या गळ्यात सर्प मिळवणाऱ्या अंगाला राग असणाऱ्या अशा शंकराची पार्वतीने हरतालिका व्रताचे पुस्तक वाचून झाल्यानंतर आम्ही लगेचच आरती करून घेतली। तर ते नैवेद्यासाठी प्रसाद म्हणून आम्ही पंचामृत बनवले होते, त्याच ते नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। इथे आमची सर्व पूजा करून झाल्यानंतर मी देवाचा आणि घरच्या सर्वांचा आशीर्वाद घेतला। तर इथल्या वस्तीवरील काकींनी मला हळदी कुंकवासाठी बोलावले होते। तर इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी किती छान अशी पूजा मांडलेली आहे। तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।